का बरं येईल ती खाली नाही ती तिथे नाही घालता लागते ती लोटून दे ना तिथे लावा ना काहीतरी मग आम्ही तमाशा चल ना मम्मी ओरडते का येते का ती? लोका बघ नेहमीप्रमाणे परत खरेदी करून आले पाडव्याची काही वस्तू राहिलेल्या घ्यायच्या आणि बघा ती कुकी परत जाऊन पिशवी करते गोष्ट थांबावे लागते आणि साहित्य काढावं लागतं थोडं राहिलं साहित्य ते मी आणले आता व्हिडिओ करायचे थोड्या वेळाने तर इथे धावपळीत का होईना पण छान अशी ही माझी गुढीची पूजा इथे झालेली आणि आता पूजा झाल्यानंतर मला करायचं आहे स्वयंपाक आता स्वयंपाकाचा बेस साधाच असेल कारण दुपारी असा खूप उशीर झाला त्याच्यामुळं आणि आज करायचं होतं मला पुरणाचं जेवण तर आता इथे पूजा वगैरे झाल्यावर हे मी पुरण करायला घेतलं तर त्यावेळेस मी पिठाची पोळी बनवते म्हणजे पिठामध्ये पण ह्यावेळेस ठरवले की ते पोळी बनवायची तर मागे एकदा बनवलेली आता ही मी दुसऱ्यांदी बनवते तेळपोळी त्या भांड्यामध्ये पुरण पण अगदीच मस्त असं बारीक असं होते म्हणजे पाटावर वाटण्यापेक्षा किंवा चाळणीवरचं करण्यापेक्षा मला या यंत्रामध्ये केलं पुरण आवडतं आणि बघा इथे ही मी आता तेळपोळी करायला घेतली तर तेळपोळी करताना पीठ असं एकदम पातळ असं भिजवावं लागतं आणि लाटायला पण सोपं पडतं म्हणजे पिठापेक्षा तरी पण तेलाची पोळी मात्र छानच बनली जाते तर अशा ह्या तेळपोळ्या बनवल्या आणि पलटायला पण कसं असं सोपं पडतं म्हणजे फुटत वगैरे काही एवढ्या नाही त्या तर तुम्ही कधी अशी तेळपोळी केली आहे का की तुम्ही कशा प्रकारे पोळ्या करता ते मला कमेंटमध्ये सांगा आता आपलं छानपैकी अशा ह्या पोळ्या आता बनवून झालेत आणि आता हे मी नैवेद्य दाखवते आणि राहिलेल्या पोळ्या आता मी नैवेद्य दाखवल्यानंतर परत बनवायला घेणार आहे तर अशी म्हणजे आजच्या दिवसाची धावपळ इतकं होईना पण छानपैकी गुढीची उभारला पण गोडी त्याची पूजा पण झाली आणि नैवेद्य पण दाखवून झाला आणि छान प्रसन्न वाटत होतं सिंपलच जेवण पण आणखीच मस्त असा वेळच्यावेळी सगळं होत गेलं आणि आता इथे आता मी परत राहिलेल्या मात्र पुरणपोळ्या परत बनवायला घेते
घे ना कसं हाताने घ्यायचं तू तर एवढा नाही घेऊ. कुकी ये ये ना तुला बसले गे बाई ये तू ये फेकू नको. मग एवढा घ्या मी आलेला ना नाही खाल्ला तिने. मस्त पण तो छान हा बंद नको